हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲडव्हान्स ब्रायडल मेकअप. ॲडव्हान्स ब्रायडल मेकअप हा म्हणण्यासाठी ॲडव्हान्स आहे, पण यामध्ये खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मेकअप स्टेप दाखवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सांगितलेल्याही आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी मेकअपच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर मी या ठिकाणी स्किनचं CTM करून घेतलेलं आहे. CTM नंतर आपण या ठिकाणी जेल अप्लाय करून घेतलेलं आहे. जेल नंतर आपण अप्लाय करत आहोत ते म्हणजे मॉइश्चरायझर अप्लाय करताना आपण स्किन टेक्स्चरनुसार मॉइश्चरायझर अप्लाय करत असतो. जर ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझर या ठिकाणी कमी यूज करायचं आहे आणि जर ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझर थोडं जादा यूज करायचं आहे. मॉइश्चरायझर हे अप्लाय करताना एकदम स्मूथली आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. जास्त स्किनवरती घासायचंही नाही आहे, जेणेकरून आपल्या स्किनचा टेक्स्चर रेड होणार नाही याची काळजी घ्यावी. मॉइश्चरायझर हे चांगल्या ब्रँडचं वापरायचं आहे. स्किन टाईपनुसारही मॉइश्चरायझर चेंज केले जातात. ड्राय स्किनला आणि ऑइली स्किनला वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरले जातात. त्यानंतर कॉम्बिनेशन स्किनलाही मॉइश्चरायझर हे त्या स्किन टाईपनुसारच आपण यूज करतो. मॉइश्चरायझर नंतर आपण यूज करणार आहोत ते म्हणजे प्रायमर यूज करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी यूज करत आहोत ते म्हणजे करेक्टर हे आपल्या स्किनला न्यूट्रलाइज करतो. करेक्टरमुळे आपली स्किन या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक स्किन हाईड होते. जसं की आपल्या स्किनवरती पिंपल्सचे डाग, रिंकल्स किंवा कोणाच्या स्किनवरती वांग वगैरे असतील तर ते आपण करेक्टरने हाईड करत असतो. करेक्टर अप्लाय करताना स्किनवरती आपल्याला टॅप मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे. करेक्टर अप्लाय करताना ते स्किनवरती आपल्याला घासायचं नाही, कारण ते स्किनवरती घासलं तर आपला मेकअप नंतर क्रॅक जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला करेक्टर यूज करताना या ठिकाणी काळजी करून अप्लाय करायचं आहे. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण प्रोसेस करा. तुमचा मेकअपही खूप फायदेशीर दिसेल. करेक्टर अप्लाय करताना आपल्या आय सर्कल असतील तर आपल्याला डोळ्याखालीही करेक्टर अप्लाय करून घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे करेक्टर अवेलेबल असतात. करेक्टर हे काही कन्सिलर पॅलेटमध्येही आपल्याला मिळतात. फॉर एक्झाम्पल डर्मा असेल, सुप्रा असेल किंवा शॉपरेल असेल, मेकअप स्टुडिओ असेल, फॉरएवर 52 असेल, खूप पॅलेटमध्ये आपल्याला करेक्टर अवेलेबल होतात, तेही वेगवेगळ्या शेडमध्ये. त्यानंतर आपण अप्लाय करत आहोत ते म्हणजे फाउंडेशन यूज करताना तुम्ही तुमच्या क्लायंटच्या स्किन टेक्स्चरनुसार फाउंडेशन यूज करायचं आहे. जादा ब्राईट फाउंडेशन आपल्याला घ्यायचं नाही. आपण ज्यावेळेस जादा व्हाईट टोन फाउंडेशन यूज करतो त्यावेळेस आपला मेकअप हा ग्रे कलरमध्ये दिसतो. ग्रे म्हणजे थोडासा काळपट चेहरा पडतो. त्याच्यामुळे आपला जो स्किन टेक्स्चर असेल त्यापेक्षा 1 शेड फेअर आपल्याला या ठिकाणी फाउंडेशन यूज करायचं आहे. जर तुमच्याकडे ते फाउंडेशन अवेलेबल नसेल तर तुम्ही 2 शेड एकत्र घेऊन फाउंडेशन शेड तयार करून नंतरच आपल्याला स्किनवरती तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित अप्लाय करून झाल्यावरती आपल्याला तो ब्लेंडिंग करून घ्यायचा आहे. फाउंडेशन ब्लेंड करताना तुम्ही या ठिकाणी ब्युटी ब्लेंडरचा यूज करू शकता. ब्युटी ब्लेंडर हा आपल्याला ड्राय नको आहे. ब्युटी ब्लेंडर हा कधीही तुम्ही वॉटरमध्ये डिप करून नंतर तो व्यवस्थित पिळून नंतर त्याने तुम्ही ब्लेंडिंग करून घेऊ शकता. त्याने ब्लेंडिंग एकदम स्मूथली दिसतं. ब्लेंड करतानाच या ठिकाणी व्हिडिओ स्किप केलेला आहे. तर यानंतर आपण करत आहोत ते म्हणजे कंटोरिंगमध्ये आपल्याला नोज कंटोरिंग करून घेतो. नोज कंटोरिंग केलेले आपले जे नोज आहे ते एकदम शार्प दिसण्यास मदत होते. तुम्ही नोज कंटोरिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढं तुम्ही कमी प्रोडक्ट वापराल तेवढं तुमचं नोज हे आपल्याला शार्प दिसण्यास मदत होईल. नोज कंटोरिंग नंतर आपण जे अप्लाय करतो ते म्हणजे चीक कंटोरिंग करतानाही तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चीक कंटोरिंग करायचं आहे. त्यानंतर आपण चिन कंटोरिंग करतो. चिन कंटोरिंगही या ठिकाणी करून घेतलेलं आहे. चिन कंटोरिंग नंतर कंटोर या ठिकाणी आपलं कंप्लीट होत आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी हायलाईट एरियावरती
कन्सिलर लावून घेत आहोत की जेणेकरून आपला हायलाइट एरिया अजून उठून दिसेल. कंटूर अँड हायलाइट या ठिकाणी आपण ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे अप्लाय करत आहोत तो प्रोडक्ट म्हणजे ब्लशर. या ठिकाणी मी लिक्विड ब्लश घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. मी या ठिकाणी नार्स कंपनीचं ब्लश यूज केलेलं आहे. ब्लश ब्लेंड करताना आपल्याला ड्राय ब्लेंडरने या ठिकाणी ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. यानंतर आपण जो प्रोडक्ट यूज करत आहोत तो म्हणजे लूज पावडर. लूज पावडरने आपण पूर्ण मेकअप लॉक करून घेणार आहोत. या ठिकाणी मी हुडा ब्युटी अँड ॲनेस्थेसिया या 2 लूज पावडर एकत्र करून मी माझ्या स्किन टेक्स्चरनुसार या ठिकाणी शेड तयार करून घेतलेली आहे आणि ती लूज पावडर मी पावडर ब्लेंडरने या ठिकाणी अप्लाय करून घेत आहे. लूज पावडर अप्लाय करतानाही आपल्याला टॅपमध्येच अप्लाय करायचे आहे. स्पंज हा चेहऱ्यावरती घासायचा नाही म्हणजे आपला मेकअप क्रॅक जात नाही. त्यानंतर मी यूज करत आहे ते म्हणजे पावडर कंटोरने मी पुन्हा एकदा शार्प करून घेत आहे की जेणेकरून आपलं कंटोर हे व्यवस्थित चेहऱ्यावरती दिसून येईल. कंटोरनंतरचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हायलायटर. हायलायटर हा आपल्या मेकअपला शायनी आणि चमकदार दाखवण्याचा प्रयत्न करतो. हायलायटर हे अप्लाय करताना या ठिकाणी आपण नोजवरती, त्यानंतर अपर हेड्स, चीकवरती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चीकवरती आपण हायलाईट करून घेत असतो. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच स्टेपने आपल्याला हायलाईट एरियावरती हायलायटर अप्लाय करायचं आहे. हायलायटर नंतर आपण या ठिकाणी आय मेकअप करून घेणार आहोत. आय मेकअप नंतर लिपस्टिक आणि त्यानंतर आपला मेकअप या ठिकाणी कंप्लीट झालेला असेल. तर चला पाहूया पुढच्या स्टेप.
या ठिकाणी आपला मेकअप पूर्ण या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. मेकअप नंतर आपण हेअरस्टाईल करून घेणार आहोत. तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा आहे या मेकअपचा फायनल लुक. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. आणि असेच नवनवीन अपडेट्स जर तुम्हाला पण हवे असतील तर बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.